नमस्कार. MA पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त फोडाफोडी चालू आहे. ही फोडाफोडी विशेषतः शिवसेनेला लक्ष ठेवून केली जात आहे. शिवसेनेमध्ये म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार 6 खासदार आता फोडण्यात आले. त्यापाठोपाठ विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. या 7 लोकांनी शिवसेना सोडल्यामुळे नक्कीच शिवसेना पक्षाला एक राजकीय फटका बसला असे म्हणावे लागेल. या बंडामुळे किंवा या फुटीमुळे शिवसेना नेते आत्मपरीक्षण करणार आहे का, असा एक सवाल सर्वत्र विचारला जात आहे. दुर्दैवाने त्याबाबत काहीच हालचाल दिसत नाही आहे. परंतु आता पक्षाला नक्कीच आत्मपरीक्षण करून आपल्या कार्यपद्धतीची निश्चितच बदल करावा लागेल. आता शिवसेनेला काही फुटी ही नवीन नाही आहे. अगदी शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेतले अनेक नेते फुटलेले आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या काळापासून अगदी दत्ता प्रधान, त्यानंतर शिवसेनेचे पहिले महापौर असलेले हेमचंद्र गुप्ते, अरुण मेहता यांच्यासारखे नेते त्यांना सोडून गेले होते. त्यानंतरही पुढील काळात अनेक नेते मंडळी सोडून गेले. मग सगळ्यात बंड गाजले ते छगन भुजबळ यांच्यानंतर गणेश नाईक, त्यानंतर नारायण राणे, मग राज ठाकरे असतील, अनेक नेते मंडळी ही शिवसेनेला सोडून गेली. परंतु शिवसेनेचा बाज हा मात्र तसंच राहिला. शिवसेनेमध्ये फारसा काही फाटाफूट झाली नाही, परंतु शिवसेनेला काही तसा त्यामुळे फारसा असा धक्का पोचला नाही. परंतु 2022 साली जे मोठं बंड झालं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली, त्यामुळे एक प्रकारचा राजकीय भूकंप झाला. याआधी ज्यांनी शिवसेना सोडून गेली त्यांनी कधी पक्षावर दावा सांगितलं नाही, परंतु एकनाथ शिंदे यांचं जे बंड झालं त्यावेळेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह या दोन्हीवर दावा सांगितला गेला. त्यामुळेच शिवसेनाला म्हणजे मूळ पक्ष आहे शिवसेनेचा, त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक नवीन पक्ष काढावा लागला. त्याबाबत शिवसेना मूळ कोणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे, परंतु ही लढाई मात्र अद्याप बोर्डावर झाली नाही. त्यामुळे फुटाफुटीला आणखीनच एक बळ मिळत आहे असं म्हणायलाच वावगे ठरणार नाही. आता राहिला प्रश्न शिवसेना नेतृत्वाचा. शिवसेना नेतृत्वाने आता काळाची पावलं उचलून वेगवेगळे निर्णय घेणे अपेक्षित आहे, तरच हा पक्ष यापुढील काळामध्ये अधिक उभारी घेऊ शकतो. सध्या विरोधी पक्षाला अनेक असे मुद्दे आहेत की ज्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरता येऊ शकते. अत्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, वाढती गुन्हेगारी आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये जे अणुऊर्जा प्रकल्प येऊ घातलेले आहेत, त्या प्रकल्पावरून देखील जनतेमध्ये फार मोठा संताप आहे. याबाबत ठोस भूमिका घेणे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारच्या विरोधी पक्षाने जर ठोस भूमिका घेतली तर निश्चितच सरकार पक्षाला धारेवर जाता येईल. याबाबत एक उदाहरण देता येईल. 1985 मध्ये